नमस्कार प्रिय वाचकांनो, मला आशा आहे की हे पुस्तक ऐकताना तुम्हाला मजा येत असेल. मित्रांनो, उपजीविकेचे बदलते वातावरण नावाचा हा नवा अध्याय या पुस्तकाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि यामुळे आपली विचारप्रक्रिया बदलू शकते. चला तर मग या अध्यायाची सुरुवात करूया. उपजीविकेचे बदलते वातावरण. आपले जीवन सुरळीतपणे चालविणे आर्थिक स्वातंत्र्यानेच शक्य आहे. आधुनिक जीवनशैलीने एकीकडे आपल्यासाठी विविध प्रकारची सोयीची साधने उपलब्ध करून दिली आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या देखभालीची एक मोठी समस्या ही जबाबदारी म्हणून समोर आली आहे. सुविधा लक्षात घेऊन एखादी वस्तू खरेदी केल्यास तिच्या देखभालीसाठी ती नेहमीच आपले लक्ष वेधून घेते. भारतीय जीवनपद्धतीचे प्राचीन काळापासून एक वैशिष्ट्य होते, ज्याला आपण साधे राहणीमान उच्च विचारांची रेषा म्हणून ओळखतो. काही बुद्धिजीवींनी याचा अर्थ असा काढला की आपण नेहमीच सुखसोयींपासून दूर राहिले पाहिजे. त्यांच्या मते, सुविधा खरेदी केल्याने मुळात वाया जाणारा पैसा आणि ऐशोआराम याकडे लक्ष वेधले जाते. अशा बुद्धिजीवींसाठी इतरही म्हणी प्रचलित आहेत. नाचू नकोस, अंगणात जाऊ नकोस. म्हणजे जेव्हा साध्य करण्याची क्षमता नसते, तेव्हा त्याविरुद्ध बहाणे करतात. ना नऊ मनाचे तेल असेल ना राधा नाचणार. म्हणजे सुविधांचा वापर झाला नाही तर आपोआप पैशांची बचत होईल. हरभरा भड्यात टाकता येत नाही. म्हणजे जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही सुविधांच्या मागे धावू नये. अशा कितीतरी म्हणी आहेत की काही बुद्धिजीवी त्यांच्या अर्थाने बदलले आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला काही उदाहरणे देऊ इच्छितो. इतिहासातील काही घटनांवर नजर टाकली तर लखनौमधील जुना इमामबाडा प्रचलित आहे, ज्याला जगात भूल भुलैया या नावानेही ओळखले जाते. त्याच्या निर्मितीशी निगडीत एक विचित्र कथा आहे. लखनौमध्ये एकेकाळी नैसर्गिक आपत्तीमुळे लोकांची उपजीविका विस्कळीत झाली होती. संसाधने खरेदी करणे ही त्यांच्यासाठी गुंतागुंतीची समस्या बनली होती. बहुतांश लोकांना मूलभूत गरजाही पुरवता येत नव्हत्या. लखनौच्या एका श्रीमंत व्यक्तीने खास ॲक्शन प्लॅन तयार केला. लोकांना आर्थिक मदत व्हावी म्हणून त्यांनी खूप मोठी जमीन खोदण्याचे आदेश दिले. सायंकाळी खोदकाम करणाऱ्या सर्व लोकांना त्यांच्या श्रमाचा आर्थिक लाभ देण्यात आला. रात्री हाच खड्डा भरण्याचे काम इतरांना देण्यात आले. त्यासाठी त्यांना आर्थिक लाभही देण्यात आला. हे काम काही काळ असेच चालू राहिले. इसके साथ क्रू लोगों की आर्थिक स्थिति सामान्य हो गई. लोगों की आर्थिक स्थिती सामान्य हो गई. यानंतर त्यांच्याकडे भिंती बांधण्याचे काम त्यांनी दुसऱ्या कामगार वर्गाकडे सोपवले. भिंत बांधण्यासाठी त्यांनी हरभरा, डाळ, मूग अशा विविध प्रकारच्या डाळींचा वापर केला. याबरोबरच निवड इत्यादींचाही वापर करण्यात आला. या संपूर्ण कामाचा मोबदलाही सर्वांना देण्यात आला. हळूहळू बेस तयार झाला. या तळाचे रूपांतर 12 नावाच्या वास्तूत झाले. धार्मिक किंवा संत लोक विश्रांती घेतात अशी व्यवस्था आहे. यानंतर त्यांनी एका विशिष्ट समाजासाठी एक जागा व्यवस्था केली ज्यामध्ये कार्यकर्त्यांना दुसरे काम सोपविण्यात आले. त्या ठिकाणी खोदकामातून गोळा केलेल्या मातीने प्रथम एक ढिगारा बांधण्यात आला. त्याच्यावर एक मशीदही बांधण्यात आली होती. संपूर्ण बांधकाम कालावधीला अनेक वर्षे लागली, पण या योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक स्थिती आधीच सुधारली होती. या घटनेचे सत्य आपण पडताळून पाहू शकत नाही. पण मुळात आर्थिक प्रगतीचा पर्याय शोधला तर सर्वसामान्यांना आपला उदरनिर्वाह सोपा होतो
एवढाच या घटनेचा संदर्भ आपल्याला द्यायचा आहे. याशिवाय आणखी एक घटना आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत, जी अमेरिकेतील खूप मोठी घटना आहे. ही घटना अमेरिकन पार्श्वभूमीतून घडली आहे. अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष होते. जेव्हा त्यांनी ही पदवी घेतली तेव्हा अमेरिकेची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. लिंकन यांना अशा योजनेवर काम करायचे होते ज्याद्वारे ते कोणत्याही विशेष आर्थिक नुकसानाशिवाय आपल्या देशाच्या व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतील. त्यांनी आपल्या मुख्य सल्लागारांशी याबाबत चर्चा केली. लिंकनला त्याच्या मुख्य सल्लागाराने सांगितलेली योजना ऐकून आश्चर्य वाटले. त्यावर विचार केल्यावर आपल्या देशाला यात अफाट क्षमता असू शकते, हे त्यांच्या लक्षात आले. सर्वसामान्यांना चलन उपलब्ध झाले तर तेथील परिस्थिती नेहमीपेक्षा चांगली होऊ शकते, हे लिंकन यांना समजले. अमेरिकेत त्यांनी नवा आर्थिक पाया सुरू केला. त्याअंतर्गत त्यांनी स्वतःच्या देशात नवे चलन तयार करण्यास सुरुवात केली. सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी छोट्या मोठ्या योजनांतर्गत कामे केली, जेणेकरून त्यांना त्यांच्या उपजीविकेला पुन्हा उभारी मिळू शकेल. हे काम केल्यानंतर काही महिन्यातच अमेरिकेची आर्थिक स्थिती भक्कम होऊ लागली. भारताचे थोर क्रांतिकारक आदरणीय श्री सुभाषचंद्र बोस यांनी जेव्हा आझाद हिंद फौजेची स्थापना केली, तेव्हा त्यांना त्याची क्षमता बळकट करावी लागली. त्यासाठी त्याने त्या वेळच्या सर्वात शक्तिशाली राज्यकर्त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली, ज्याचे नाव होते ॲडॉल्फ हिटलर. आपल्या प्रयत्नात तो यशस्वी झाला आणि ॲडॉल्फ हिटलरला भेटला. सुभाषचंद्र बोस यांना ॲडॉल्फ हिटलरने आधीच खूप आदर दिला होता. त्यामुळे त्यांची भेट अतिशय चांगल्या दर्जाची मानली जात होती. जेव्हा सुभाषचंद्र बोसजींना ॲडॉल्फ हिटलरकडून आपल्या सत्तेचे रहस्य जाणून घ्यायचे होते, त्याला ॲडॉल्फ हिटलरने सांगितले होते, चलनाची क्षमता समजून घेतली तर तुम्ही काहीही करू शकता. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद नावाचे नवे चलन तयार करण्यास सुरुवात केली, असा त्याचा थेट अर्थ लावला गेला. या पवित्र्याने आझाद हिंद फौजेला एक अद्भुत शक्ती प्राप्त झाली, ज्यामुळे इंग्रज सरकारच्या सर्व योजना उद्ध्वस्त झाल्या. मित्रांनो, या 3 घटनांच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की एखाद्या व्यक्तीच्या उपजीविकेचे स्रोत कोणतेही असले तरी त्याला सन्मानजनक आर्थिक लाभ मिळायला हवा. सर्वसाधारणपणे नैतिक कृतीतून नेहमीच सन्मानजनक आर्थिक लाभ मिळू शकतो. पण आपण नैतिक आणि अनैतिकतेकडे का पाहतो, याबद्दलही बहुतांश तरुणांमध्ये विरोधाभास आहे. जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्यासमोर कठोर परिश्रम करताना दिसते, तेव्हा त्याला खूप कमी पैसे मिळतात. तर काही लोक नको असलेली कामे करून पैसे कमवतात. बहुतेक तरुणांना हा फरक कळत नाही. मिळालेल्या आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी सुमारे 90 लाख विद्यार्थी आणि मुली आपले शिक्षण पूर्ण करतात आणि उपजीविकेसाठी बाजारात जातात. संपूर्ण भारताचा रोजगाराच्या दृष्टीने विचार केला तर एकूण 25 लाख सरकारी व अशासकीय रोजगाराचे पर्याय उपलब्ध आहेत. सरकारी आणि खासगी संस्था अतिरिक्त रोजगार देऊ शकत नाहीत. एवढ्या मोठ्या संख्येने ज्यांना रोजगार उपलब्ध नाही त्यांना एकतर किमान उत्पन्नावर काम करण्यास भाग पाडले जाते किंवा अनैतिक असे काही मार्ग निवडले जातात. याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय शिक्षण व्यवस्थेचे मागासलेले स्वरूप. या शिक्षण पद्धतीत केवळ पुस्तकी ज्ञान दिले जाते पण उपजीविकेचे योग्य मानक शिकवले जात नाहीत. नाही. उदाहरणार्थ, तुमची शिक्षणाची पातळी काहीही असली तरी जेव्हा तुम्ही आर्थिक बाजार समजून घेण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा तुम्हाला फसवल्यासारखे वाटेल. म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात, इंजिनियर आहात, प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहात किंवा सामान्य नागरिक आहात,
तुमचे आर्थिक स्वरूप तुमच्या आर्थिक दाखल्यांवरूनच ठरवले जाईल. याचा अर्थ असा की जेव्हा आपण स्वतःला कोणत्याही आर्थिक दृष्टिकोनातून पाहू इच्छिता तेव्हा आपले संपूर्ण शिक्षण आपल्या कोणत्याही कामाचे नसते. आपण एक सामान्य व्यक्ती असाल किंवा अगदी विशिष्ट श्रेणीत मोडत असाल, आपल्याला बाजारातून कोणतीही गोष्ट बाहेर काढण्यासाठी आर्थिक शक्तीची आवश्यकता असेल. त्याची सर्वात मोठी कमतरता भारतीय शिक्षण व्यवस्थेत दिसून येते. जगातील सर्वात मोठे प्रजासत्ताक असूनही भारताला आपल्या आर्थिक आकडेवारीची नेहमीच चिंता सतावत असते. भारतीय लोकसंख्या वाढ हा त्याच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे, असा भारतीय वातावरणात गैरसमज आहे. पण भारताकडे जगातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून पाहिले जाते तेव्हा हे लपून राहिले आहे. याचा थेट संकेत म्हणजे हत्तीचे दात दिसण्यापेक्षा वेगळे आणि खाण्यास वेगळे असतात. भारतीय शिक्षण पद्धतीत आर्थिक क्षमतेवर भर दिला जात नाही. परिणामी तरुण शिक्षण घेऊनही अशिक्षित म्हणून बाजाराचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. आर्थिक क्षेत्राचे आकलन नसल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना उपजीविकेचा खरा अध्याय समजत नाही. भारतातील 80% अधिक क्षेत्रे अशी आहेत जिथे किमान उत्पन्न मिळूनही नागरिक आपली सेवा देत आहेत. एखाद्या बुद्धिजीवीला या विषयावर बोलले तर तो तरुणांच्या कौशल्याशी जोडून समजावून सांगेल. पण प्रत्येक वस्तुस्थितीचे कारण केवळ एका दिशेकडे बोट दाखवत नाही. मुळात यामागचं मुख्य कारण खूप वेगळं आहे. भारताच्या शिक्षण व्यवस्थेच्या नूतनीकरणाकडे आधुनिकीकरणाशी निगडीत मानले जाते. आधुनिक जीवनशैली मुळातच आवश्यक आहे, त्यावर कोणतेही भाष्य करता येणार नाही. किंबहुना शैक्षणिक संस्था आपल्या अभ्यासक्रमात त्याचा पुरेपूर वापर करू शकत नाहीत, असे समीकरण आहे. सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये आर्थिक माहिती देणे आवश्यक आहे. भारतात बौद्धिक क्षेत्र आपली सेवा पुरवते ज्याद्वारे प्रत्येक तरुणाने आपली सेवा कोणाच्याही अधीन राहू नये, असे स्पष्टपणे सांगितले जाते. पण ज्याला आपल्या उपजीविकेसाठी व्यासपीठ उभारायचे आहे, त्याच्या मूलभूत गरजा काय आहेत, हे हा वर्ग सांगू शकत नाही. कोणतेही व्यासपीठ बांधण्यासाठी प्रामुख्याने 4 खांबांची आवश्यकता असते. संसाधने, दळणवळण व्यवस्था, कार्यपद्धती आणि मेहनती सेवेतील कर्मचारी या 4 खांबांकडे पाहिले जाते. ही कार्यपद्धती 2 परिमाणांमध्ये कार्य करते. पहिली म्हणजे कच्च्या मालापासून त्याच्या अंतिम स्वरूपात उत्पादन पोहोचविण्याचे काम आणि दुसरे म्हणजे त्यावर खर्च होणारा आर्थिक खर्च. जेव्हा जेव्हा एखादी वस्तू तयार केली जाते तेव्हा तिचा उत्पादक विविध बाबी लक्षात घेऊन त्याचे मूल्य ठरवतो. त्याची किंमत ठरविताना कच्च्या मालाची किंमत, ते उत्पादक क्षेत्रापर्यंत पोहोचवण्याचा खर्च, उत्पादन शुल्क आणि तयार माल बाजारात नेण्याचा खर्च यासह काही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. याशिवाय सेवेतील कर्मचाऱ्यांचे आरोग्य, शुद्ध पाणी, वीज, स्थानिक स्वच्छता आदी मूलभूत सुविधांचा खर्चही जोडला जातो. या सर्वांबरोबरच सरकारी सेवाकराची विशेष भर घातली जाते. हे सर्व जोडल्यानंतर वितरण व्यवस्थेचा विशेष खर्च जसे की प्रसिद्धी माध्यमे, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा नियम आणि या संपूर्ण यंत्रणेत सेवा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा फायदा यांची भर घालून वस्तूची प्रत्यक्ष रक्कम निश्चित केली जाते. या संपूर्ण प्रणालीमध्ये अंतिम केलेली रक्कम जास्तीत जास्त विक्री शुल्क म्हणून ओळखली जाते. जेव्हा एका उत्पादनाकडे इतकं लक्ष दिलं जातं, तेव्हा कोणत्या 4 स्तंभांमध्ये आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागतं, हे समजून घ्यावं लागतं. मुळात प्रत्येक शिक्षण पद्धतीत ज्या 4 स्तंभांची चर्चा केली जाते, ते ज्ञान, योग, आकलन आणि सेवा असे समजू शकतात. ज्ञान म्हणजे आपले शिक्षण मिळविण्याचा हेतू. योग म्हणजे ती साध्य करण्याची प्रत्यक्ष पद्धत. आकलन म्हणजे त्याचा वास्तववादी वापर करण्याची कला. सेवा वापरल्यानंतर आपल्याला काय मिळावे. या 4 स्तंभांपैकी मुळात 2च स्तंभ सारांशात दिलेले आहेत.
आपल्या शिक्षण पद्धतीत शिक्षण प्राप्तीचा उद्देश ख्या अर्थाने समजावून सांगितला जात नाही. हेतू नसताना आपल्याला जबरदस्तीने योगाभ्यास करण्याचा आग्रह केला जातो. अशा परिस्थितीत आपली धारणा आपल्याला पोकळ भविष्याचा मार्ग सांगते. एक सेवा म्हणून एवढेच सांगितले जाते की आपण जितके जास्त धारण कराल तितकी जास्त सेवा आपल्याला मिळेल. म्हणजे आपल्याला सेवा म्हणून काय मिळावे याचे अचूक ज्ञान आपल्याला मिळत नाही. निष्कर्ष असा की जेव्हा आपण आपल्या शैक्षणिक क्षेत्रातून व्यवसायाच्या क्षेत्राकडे जातो तेव्हा आपल्याला आपला मुख्य खर्च कळत नाही आणि आपण साधू म्हणून बाजाराकडे पाहू लागतो. ज्याप्रमाणे एक साधू समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला त्याच्या इच्छेनुसार काहीही मिळण्याची विनंती करतो, त्याचप्रमाणे एक तरुण नोकरीच्या व्यवस्थेसाठी संबंधित संस्थेसमोर येतो. आमच्या या मूर्खपणाचा संबंधित संस्था पुरेपूर फायदा घेऊन आम्हाला देणग्या देऊन मजुरांसारखे काम करायला लावते. जिथे आपल्याला आमची सेवा द्यायची आहे तेथे आपण आपल्या कार्यरत मेंदूचा वापर करून काम करण्यास सुरुवात करतो. सेवा हा धर्म आहे, पण तो साध्यही व्हायला हवा. आपल्या उपजीविकेचा विचार करता आम्हाला आमच्या सेवाही विकावी लागू शकतात. आपण सर्वांनी एक गोष्ट आपल्या स्मरणात ठेवली पाहिजे की समाजातील प्रत्येक व्यक्ती ही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपली सेवा दान किंवा विक्री करू शकते. पण ज्याला आपण पगार म्हणतो त्या सेवेच्या तुलनेत आर्थिक लाभ कमी असेल तर ते मुळात आपल्या भवितव्यासाठी प्रश्नचिन्ह ठरते. जेव्हा आपण आपल्या उपजीविकेसाठी आमच्या सेवा सामायिक करण्यास सुरुवात करतो तेव्हा आपल्याला आपले खरे मूल्य माहीत असले पाहिजे. हे खरे मूल्य जाणून घेण्यासाठी आपल्याला गुंतवणूक म्हणून आमच्या शिक्षण कालावधीत खर्च केलेले पैसे माहीत असणे आवश्यक आहे. संपूर्ण गुंतवणूक जाणून घेण्यासाठी अंतिम स्तराचे शिक्षण मिळविण्यासाठी आपल्या प्राथमिक शिक्षणाची सध्याची फी किती आहे हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. कदाचित आम्ही आमचे शिक्षण सुरू केले तेव्हा फीची रक्कम सध्याच्या तुलनेत खूपच कमी होती. पण समान शिक्षणासाठी सध्या किती रक्कम वापरली जात आहे याचे मूल्यमापन करावे लागेल. 12 वर्षांपूर्वी हे शुल्क सरासरी 2000 रुपये असण्याची शक्यता आहे, परंतु हे शुल्क आता अवैध मानले जाणार आहे. आता उदाहरणार्थ आज तुम्ही कुठल्याही शाळेतून किंवा शाळेतून शिक्षण घेत असाल तरी इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्याची सरासरी फी दरमहा 5000 रुपये आहे. आता 12 वर्षे जोडल्यास ही रक्कम 12 पट 50 पटीने येईल. याची कोणतीही रक्कम 7,20,000 रुपये होईल. प्रत्येक विद्यार्थ्यावर हीच फी खर्च केली जाते, त्यात त्याचे जेवण, कपडे आदींचा समावेश होतो. यानी पूरी राशि 14,40,000 रुपये होगी. मनी मार्केटबद्दल बोलायचे झाले तर तेवढीच रक्कम त्यासाठी राखून ठेवावी लागते. एकूण रक्कम 2,8,8,0,0 रुपये इतकी आहे. आर्थिक समीकरणांच्या दृष्टीने पाहिलं तर आपण फक्त बाजार भावनेच्या दृष्टीने त्याचे मूल्यमापन करू शकतो. उदाहरणार्थ जेव्हा आपण आपल्या घरी जेवण करतो तेव्हा आपण ते अन्न अगदी शांतपणे खातो. एखाद्या भोजनालयात किंवा हॉटेलमध्ये वगैरे तेच अन्न खाल्ल्यास त्या जेवणाच्या सुमारे 5 पट फी भरावी लागते. त्याचप्रमाणे प्रत्येक वस्तूच्या वापराचे मूल्यमापन आपण आपले वैयक्तिक खर्च आणि बाजारातील भावना यांची सरासरी म्हणून सांगड घालून करतो. अशा प्रकारचा आर्थिक सल्ला आपल्या शैक्षणिक संस्थांकडून आम्हाला कधीच दिला जात नाही. अशा वेळी आपले भवितव्य योग्य प्रकारे घडवण्यासाठी आपल्याला बाजारातून आर्थिक प्रेरणा मिळत नाही. अशा वेळी बाजारात किमान वेतन देऊन जास्तीत जास्त श्रम करून आपला गैरवापर शोषणाच्या स्वरूपात होत आहे. ही आकडेवारी समजेपर्यंत आपली मानसिकता आपली स्वतंत्र भावना गमावून बसली आहे. गुलाम मानसिकता म्हणून आपल्या जीवनाने आपल्या जीवनशैलीवर ताबा मिळवला आहे. अशा परिस्थितीत आपल्याला आज आपल्या समाजाचे वास्तव म्हणून ज्या स्वरूपात आपण पाहतो त्या स्वरूपात आपली उपजीविका स्वीकारणे भाग पडते.
अशावेळी आपल्या सेवेविषयी नकारात्मक दृष्टिकोन दाखवून आपल्याला स्वप्नांच्या दुनियेत नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही बुद्धिजीवींच्या प्रभावाखाली आपण येतो. सुरुवातीला आपण या काल्पनिक गोष्टींना सत्य मानतो आणि त्यांच्याबरोबर आपल्या जीवनाची कल्पना करू लागतो. पण काळाच्या ओघात आपल्याला हे स्पष्ट होते की कल्पना ही शेवटी कल्पना आहे, तिचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. आपण स्वतःला कल्यासारखे वाटते. प्रत्यक्षात चूक कुठे आहे याचा विचार करायला भाग पाडले जाते. आमच्यासारखे लाखो लोक अशा मानसिकतेने ग्रस्त आहेत. आपल्या उपजीविकेबद्दलचे आपले गांभीर्य भीतीच्या रूपात प्रकट होऊ लागते. ह्या अर्थाने आपली उपजीविका साध्य करायची असेल तर वेगळ्या दिशेने प्रयत्न करावे लागतील असा आभास आपल्याला दिला जातो. पण कल्पनाशक्ती कधीच आपलं आयुष्य चालवू शकत नाही हे आपण स्वतःच जाणतो. केवळ 5% लोक या कल्पनेला वास्तवात रूपांतरित करण्यास शिकतात, परंतु बहुतेक लोक ही कल्पनाशील जीवनशैली कायमची सोडून देतात. यासोबतच त्यांना प्रोत्साहन देणारा त्यांचा प्रत्येक विचार विसरण्याचा किंवा मारण्याचाही प्रयत्न करतात. आपली शैक्षणिक पातळी आर्थिक स्वास्थ्याने परिपूर्ण झाली तर असे वातावरण कधीच जन्माला येणार नाही. आपल्याला उपजीविकेचा सोपा मार्ग मिळेल आणि आपले आर्थिक स्वातंत्र्य सहज प्राप्त होईल. आता इथून आम्ही तुम्हाला ते वास्तव सांगणार आहोत जे तुमच्या आयुष्यात पारदर्शक स्पष्टता सादर करेल. मुळात उपजीविकेचे खरे स्रोत कोणते आहेत आणि ते मिळवण्यासाठी आपल्याला कसे शिक्षित करावे लागेल हे जाणून घेतले पाहिजे. सर्वप्रथम आपण आपल्या मूलभूत गरजा समजून घ्यायला हव्यात. त्यासाठी ते कोणत्या स्रोतांमधून विकत घेता येतात किंवा मिळवता येतात याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यासाठी दररोज किंवा दर आठवड्याला किती खर्च येतो याचेही भान ठेवायला हवे. यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांच्या खर्चाची प्रति व्यक्तीनुसार भर घालून मासिक खर्च काढावा. आपण अर्धवट खर्च कसा कमवू शकतो हे आपल्याला माहीत असले पाहिजे. हे छोटेसे समीकरण आपल्या जीवनाला खूप मोठा पाया देऊ शकते. यानंतर आपल्या राहण्याच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या साधनांची माहिती असायला हवी जी आपल्याला सोयी सुविधा पुरवते. त्यांच्या देखभालीचा सरासरी खर्चही नोंदवायला हवा. मुळात आपल्या अधिवासाच्या सर्व क्षेत्रांची कोणत्या क्षेत्रात दरमहा किती खर्च करता येईल याची माहिती आपल्याला असायला हवी. त्यानंतर आमच्याकडे सरासरी खर्चाची मर्यादा असेल. सध्या आपण ही खर्चाची मर्यादा कशी कमावू शकतो याचा स्रोत आपल्याला माहीत असायला हवा. उपलब्ध संसाधने आणि इतर आवश्यक संसाधनांचीही आपल्याला जाणीव असायला हवी. आपल्या मूलभूत गरजांबरोबरच जीवन सुखी आणि आनंददायी बनवण्याची एकूण किंमतही आपल्याला माहीत असायला हवी. जेव्हा आपल्याला आपल्या राहण्याच्या ठिकाणाच्या मासिक खर्चाचा सरासरी अंदाज येतो, तेव्हा आपल्याला हे तपासणे आवश्यक आहे की कुटुंब सध्या दरमहा किती कमावत आहे. उपलब्ध आर्थिक स्रोतांमधून मिळणाऱ्या मासिक खर्चाचे प्रमाण तेवढेच असेल तर आपल्या विचारांची व्याप्ती बदलण्याची आपल्याला विशेष गरज नाही. उत्पन्नापेक्षा खर्च कमी असेल तर तुमचे आयुष्य निरोगी मार्गाने चालले आहे असे समजा. किंबहुना जगाच्या सर्वेक्षणावर नजर टाकली तर ही सरासरी मोजणे अत्यंत अवघड काम आहे, कारण आधुनिकीकरणानुसार जर सोयी सुविधांचा संबंध व्यक्तीच्या सुखाशी जोडला गेला तर समाजातील एक मोठा वर्ग आपल्या मूळ उपजीविकेत जो पैसा कमावत आहे तो त्याच्या खर्चापेक्षा खूपच कमी आहे. सामान्य माणसाला खर्च आणि उत्पन्न यांचा समतोल कसा साधायचा याची कल्पना नसते. भारतात विशेषत आर्थिक शिक्षणांतर्गत अभ्यासक्रम कमीत कमी ठिकाणीच उपलब्ध आहेत. भारतातील आर्थिक विषयांशी संबंधित सर्व अभ्यासक्रमांचा मूळ हेतू बाजारानुसार व्यवस्थापन आणि पैशांच्या संकलनाला दिशा देणे हा आहे. आपला खर्च सुरक्षित आणि समतोल कसा करता येईल याची माहिती कुणालाच नसते. जेव्हा जेव्हा आपण उपजीविकेकडे गांभीर्याने पाहण्याचा प्रयत्न करतो
तेव्हा आपल्याला असे मुद्दे थेट दिसत नाहीत की आपण आपल्या उपजीविकेनुसार नियंत्रण आणि समतोल साधू शकतो. गरज, इच्छा आणि स्वप्ने या शेवटच्या अध्यायात आपण शिकलो की या 3 दिशांमध्ये प्रगल्भपणे विचार करण्याची क्षमता आपल्यात नाही. अशा परिस्थितीत आपण आपल्या खर्चाचा समतोल कधीच ठेवू शकत नाही. वास्तविक आर्थिक शिक्षण भारतात काही विशिष्ट स्तरातील लोकांना उपलब्ध आहे जे त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत आणि सर्व प्रकारच्या संसाधनांचा योग्य वापर देखील करीत आहेत. किंबहुना काळाच्या ओघात आपला खर्च वाढला की उपजीविकेला तितकेसे महत्त्व नसते. काळाच्या बदलत्या वातावरणाकडे बारकाईने पाहिलं तर आपली उपजीविका कुठल्याही स्वरूपात वाढण्याची गरज नाही. प्रत्येक माणसाला रोज एकच आयुष्य मिळतं. त्याला एकूण 24 तासांचा कालावधी मिळतो. त्या 24 तासात असे मोजकेच लोक असतात जे आपल्या उपजीविकेच्या स्रोताव्यतिरिक्त विविध आर्थिक समीकरणे वापरतात. नव्या शतकात व्यावसायिक घराण्यांनी उपजीविकेविषयी काही नवीन शब्दांचे उदाहरण आपल्यासमोर ठेवले आहे. या अंतर्गत उपजीविकेची 2 प्रकारात विभागणी करण्यात आली आहे. पहिला म्हणजे सेवेच्या परिणामी मिळणारा आर्थिक फायदा. दुसरं म्हणजे सेवेनंतरही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला वेळेनुसार आर्थिक फायदा होतो. पहिल्या बाजूला व्यावसायिक भाषेत सक्रिय उपजीविका आणि दुसऱ्या बाजूला निष्क्रिय स्रोत असे म्हटले जायचे. त्यांना दुसऱ्या भाषेत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष धन लाभ असेही म्हणतात. जगातील बहुसंख्य लोकसंख्या उपजीविकेचे प्राथमिक साधन सहजपणे गाठते. या अंतर्गत जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला पैसे मिळतात. पण जेव्हा तुम्ही काम करू शकत नाही किंवा निवृत्त होऊ शकत नाही तेव्हा तुमच्याकडे उत्पन्नाचे स्रोत जवळजवळ संपतात. जर तुम्ही सरकार किंवा मोठ्या संस्थेतून निवृत्त झालात तर तुम्हाला कदाचित निवृत्ती भत्ता मिळतो. भारतात अशा श्रेणीत मोडणारे केवळ 2.5% लोक कामातील निष्क्रियतेनंतरही मिळतात. इतर सर्व वर्गांना आयुष्य ढकलण्यास भाग पाडले जाते. अशा तऱ्हेने प्रत्येक व्यक्तीला आपल्या क्षेत्राची नेहमीच चिंता असते ज्यामुळे तो आर्थिकदृष्ट्या चिंतेत असतो. हे सर्व खऱ्या अर्थाने सांभाळू शकेल अशी कोणतीही प्रथा समाजात नाही. अप्रत्यक्ष किंवा निष्क्रिय उपजीविकेचा विचार केल्यास जो पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे त्यांची प्रत्यक्ष माहिती किमान पातळीवर उपलब्ध आहे. उपजीविकेचे एकापेक्षा अधिक स्रोत असणे आवश्यक मानले जाते. प्रत्येक व्यक्ती आपापल्या पातळीवर आपल्या उपजीविकेसाठी झटत असते. माणूस फक्त पैशांसाठी काम करत असतो असं नेहमी नसतं. पण त्यानंतरही पैसा मिळणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. भारतीय समाजातील खूप मोठा वर्ग केवळ आर्थिक फायद्यासाठी त्याच्या सेवांचा वापर करतो. त्यासाठी तो नेहमीच नवनवीन पर्याय शोधत असतो. सध्याचा स्रोत संपला तर जगायचे कसे या भीतीतून सुटका व्हावी म्हणून समाजातील बहुतांश लोक आपल्या उत्पन्नापलीकडे पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतात अशी मानसिकता समाजात आहे. अतिरिक्त पर्यायही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. पण प्रत्येकजण स्वतःसाठी विशेष प्रशिक्षणाची मागणी करतो. भारतीय शिक्षणाचा दर्जा इतका भक्कम नाही की विद्यार्थ्यांना त्याची जाणीव करून देता येईल. त्यामुळे प्रत्येक पर्यायाला हात घातल्यानंतर त्यावर वेळ खर्च झाला की त्याचे वास्तव समोर येते. तो प्रत्यक्षात एका प्रयोगाचा विषय बनला आहे. आज समाजाचे आमूलाग्र संगणकीकरण झाले आहे. भविष्यातील बाजारपेठेवर नजर टाकली तर असे स्पष्ट दिसते की सामान्य माणसाच्या उपजीविकेचे सामान्य स्रोत भविष्यात जवळजवळ संपुष्टात येतील. आपले शिक्षण कोणताही पर्याय वापरण्यासाठी उपलब्ध करून दिले तरी त्यात बदल केल्यास आपण बाजारात जास्त काळ स्थिर राहू देणार नाही. उपजीविकेचे हे बदलते वातावरण आपल्याला अशा दृष्टिकोनाचा विचार करण्यास भाग पाडत आहे ज्यात विशेष नूतनीकरण केले नाही तरीही एखाद्या व्यक्तीचे जीवन सुरळीत चालू शकते.
जीवनाच्या सुरक्षिततेसाठी आयुष्यानंतरही कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही असा हा पर्याय असावा. हा पर्याय सुरू करण्यात आला आहे आणि फक्त आपले लक्ष वेधून घेण्याची आवश्यकता आहे. श्रीमंत मानसिकता या विषयावर आम्ही पुढील अध्यायात आपल्याशी चर्चा करू. त्यानंतर आम्ही आपल्याला पर्यायाचे तपशीलवार वर्णन देखील प्रदान करू. हा अध्याय इथपर्यंत वाचल्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. आता आम्ही आमच्या पुढील अध्यायाकडे जाणार आहोत, ज्याद्वारे उच्च दर्जाची माणुसकी असलेली व्यक्ती आपले जीवन कसे तीव्र बनवू शकते हे जाणून घेऊ शकाल. आपणास विनंती आहे की पुस्तकाचा हा ध्वनी प्रवाह आपल्या 5 मित्रांसह सामायिक करा आणि आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या.